लव्ह जिहादची कारणं काय आहेत आणि त्याचे देखील प्रकार आहेत. लव्ह जिहादच्या कामामध्ये जे सक्रिय आहेत अशी काही मुलं ज्यावेळी आम्ही पकडली तर त्यांनी उघडपणे सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टींसाठी आम्हाला फायनान्स केलं जातं, पैसे दिले जातात. लव्ह जिहाद हा शब्द फक्त मुस्लिम तरुण आणि एक हिंदू तरुणी किंवा महिला असेल यांच्यासाठीच लागू आहे. दिल्लीमध्ये असताना अनेक महिला खासदारांना भेटून मी त्यांना विनंती केली की हा मुद्दा संसदेमध्ये तुम्ही उचलला पाहिजे. जर एखादा मुस्लिम मुलगा स्वतःचं नाव हिंदू सांगतो आहे आणि एकाच वेळी तो 2-3 मुलींना तशा प्रकारे आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवतोय तर ह्याला प्रेम कसं म्हणतात. तिला त्या जाळ्यात अडकवल्यानंतर तिची काही चित्र, काही व्हिडिओज हे मिळवल्यानंतर तिला ब्लॅकमेल करून तिला धर्म बदलायला भाग पाडलं जात असेल. माझं म्हणणं आहे, जर हा प्रेमच आहे तर प्रत्येक वेळी हिंदू मुलीनेच मुस्लिम का बनायचं आहे. नमस्कार, आमच्या नॉलेज कट्ट्यावरती तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. द केरला स्टोरी हा सिनेमा तुम्ही सगळ्यांनी पाहिलाच असेल. या सिनेमामध्ये एक मुस्लिम तरुण एका हिंदू तरुणीला प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवतो, तिला फूस लावतो आणि धर्मांतर करून निकाह करतो आणि त्यानंतर तिच्यावरती अतोनात अत्याचार करतो. एका सत्यकथेवरती हा चित्रपट खरं तर बनवला गेला होता, पण त्यामागची दाहकता ही हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रत्येकाच्या मनाला भिडली. त्याच्यानंतर चर्चेत आलं ते लव्ह जिहाद. आज आपण याच विषयावरती चर्चा करणार आहोत हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे सर यांच्याबरोबर. नमस्कार सर, आमच्या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. सर, लव्ह जिहाद शब्द कमी आहेत, छोटे आहेत, पण याचा अर्थ आणि यातलं गांभीर्य फार मोठं आहे. काय सांगाल याबद्दल? एक आपण म्हणूया की तसं सांगितलं जातं की जिहाद हा शब्द संघर्षाच्या संदर्भात आहे. म्हणजे तो भावनिक संघर्ष आहे, अंतर्गत संघर्ष आहे आणि प्रत्यक्षात आपण पाहतो जिथे पाकिस्तान, अफगाणिस्तान त्या ठिकाणी हा किंवा इस्रायलच्या ठिकाणी हा मानवजातीतला सुद्धा एक संघर्ष आज निर्माण झालेला आहे. त्यामुळे तसं बघायला गेलं तर शब्द छोटा आहे, परंतु हा संघर्ष राष्ट्र, समाज आणि मानवता या सगळ्याच दृष्टिकोनातून अतिशय गंभीर आहे. आणि त्यात जर त्याला प्रेमाची किनार असेल तर त्या दृष्टीने आपण म्हणायला पाहिजे की म्हणजे एकीकडे प्रेम म्हणजे प्रेमासारखी एक उत्कट भावना, ज्याला प्रेम म्हणजे मी केवळ ह्या दृष्टीने म्हणत नाही, परंतु लहानपणापासून आईने मुलावरती केलेलं प्रेम, मुलीवरती केलेलं प्रेम आणि वयाच्या शेवटच्या उतार वयापर्यंत ते प्रेम, ह्या प्रेमाच्या संवेदनेला जर कुठेतरी जिहादसारखी संकल्पना जोडली जात असेल तर हा अतिशय घातक प्रकार आहे असं आपण म्हणायला पाहिजे. सर, लव्ह जिहादची कारणं काय आहेत आणि त्याचे देखील प्रकार आहेत, याबद्दल काय सांगा? मला असं वाटतं की बाकी बरेच लव्ह जिहादचे म्हणजे शाळकरी मुलींशी संबंधित लव्ह जिहाद, विवाहित स्त्रियांशी संबंधित लव्ह जिहाद असे विविध प्रकारचे, म्हणजे काही विवाहित स्त्रियांकडून फक्त पैसे मिळवण्यासाठी सुद्धा लव्ह जिहादचा प्रकार केला जातो. आणि ह्याच्या पलीकडे जाऊन विदेशातला रिसर्च आता एक समोर आलेला आहे. DW नावाचं जर्मनीतलं एक चॅनल आहे ज्याने ह्याच्यावरती रिसर्च केलेला आहे आणि त्यात एक भयंकर त्यांनी अजून एक समस्या पुढे मांडलेली आहे. कारण जगभरामध्ये हे का प्रकार घडतायत नेमके, कारण जगातली कुठलीच संस्कृती असं करत नाही आणि एक विशिष्टच इस्लाम का ह्या विषयाला हे करतोय, ह्यावरती रिसर्च झाला. त्यात असं म्हटलं गेलं की इस्लाममध्ये एक परंपरा आहे की स्वतःच्या अगदी निकटच्या म्हणजे सख्या बहिणीबरोबर निकाह करणं, चुलत बहिणीबरोबर निकाह करणं, हा जो प्रकार आहे हा मोठ्या प्रमाणात आहे. आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये सगोत्र विवाहाला सुद्धा बंदी आहे. तर ह्याचे परिणाम आज उघड यायला लागलेले, त्याला कॉन्सिग्वेनियस मॅरेजेस असं म्हटलं जातं. आणि हे जे आहेत म्हणजे अतिशय निकटच्या व्यक्तीशी विवाह संबंध केल्यानंतर त्याचे जेनेटिकली डिफॉर्मेशन्स होतात आणि आज हे डिफॉर्मेशन जे आहेत ते 52 पद्धतीचे झालेले आहेत. आणि ते डिफॉर्मेशन्स म्हणजे गुणसूत्रांचे जे DNA मध्ये जे डिफॉर्मेशन्स आहेत, तर ह्या डिफॉर्मेशन्समध्ये आज पाकिस्तान किंवा इंग्लंडमध्ये अनेक मुलं अशी आहेत की जी तुम्हाला दिसताना धडधाकट दिसतात, परंतु ते रस्ता क्रॉस करू शकत नाहीत, ते कॅल्क्युलेशन्स करू शकत नाही, गणित त्यांना येत नाही. त्यामुळे हे डिफॉर्मेशन्स होत असल्यामुळे काही मुसलमान जे कट्टरपंथी आहेत त्यांच्यापुढे हा प्रश्न पडलाय की अशीच जर ही पद्धती झाली तर येणाऱ्या पिढीमध्ये इस्लाम राहील का, इस्लाम टिकेल का. आणि मग अशा पद्धतीमध्ये जर आपल्याला नवीन DNA हवा असेल तर तुम्हाला
परधर्मातल्या परसंस्कृतीतल्या मुलींना इस्लामी बनवलं पाहिजे, त्यांना इस्लाममध्ये आणलं पाहिजे, की ज्यातून इस्लाम वाचवणं गरजेचं आहे. ही काही कट्टरपंथीयांची मानसिकता आहे आणि त्या माध्यमातून लव्ह जिहाद किंवा रोमिओ जिहाद विदेशामध्ये जो चालू आहे, तर हे त्याचं एक कारण आहे असं सांगितलं जाते. त्यामुळे हा देखील एक गंभीर मुद्दा आहे आणि हा भारतात रिसर्च नाही आहे, हा जर्मन इन्स्टिट्यूटचा रिसर्च आहे. त्यामुळे आपल्याला हा टाळता येणार नाही. त्यामुळे ह्या दृष्टीने देखील ह्याकडे बघितलं गेलं पाहिजे. हा एक गंभीर मुद्दा आहे. लव जिहाद हा शब्द फक्त एक म्हणजे मुस्लिम तरुण आणि एक हिंदू तरुणी किंवा महिला असेल यांच्यासाठीच लागू आहे? म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर मी ह्या विषयावरती असं सांगेन, की म्हणजे हा शब्द जो आहे, हा शब्द प्रचलित कधी आला? तर सर्वसामान्यपणे केरळमध्ये जेव्हा या घटना म्हणजे ह्यामध्ये हिंदू मुलीच नाही, त्या ठिकाणी ख्रिश्चन मुलींना देखील मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारच्या षडयंत्रामध्ये अडकवून त्यांचं धर्मांतर करणं आणि त्यांना पुढे आतंकवादाच्या दिशेने नेणं, हा ज्यावेळी षडयंत्र समोर आलं, त्यावेळी एका बिशपने हा शब्द पहिल्यांदा वापरला आणि हा अधिकृतपणे म्हणजे शहेनशाह आलम वर्सेस स्टेट ऑफ केरला या हायकोर्टामधल्या केसमध्ये जस्टिस टी के शंकरन ह्या हायकोर्टच्या जजने हा शब्द हा वापरला. त्यांच्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयात देखील अपील करण्यात आलं, की हा शब्द वापरून आमची बदनामी केली जाते. परंतु त्यांनी सांगितलं, की आमच्याकडे असे अनेक पुरावे आहेत, की ज्यामध्ये ह्याच शब्दांचा वापर करून हे षडयंत्र चालू आहे. त्यामुळे निखळ प्रेमाच्या विषयीचा हा मुद्दाच नाहीये, हे षडयंत्र आहे आणि हे जर षडयंत्र म्हणून वापरलं जात असेल, तर हाच शब्दप्रयोग मी माझ्या याचिकेमध्ये करणार आहे. आणि म्हणून हे जजमेंट आहे, ज्या जजमेंटमध्ये पहिल्यांदा लव्ह जिहाद शब्दाचा उल्लेख झाला, शहेनशाह आलम वर्सेस स्टेट ऑफ केरला, आणि त्यामुळे संपूर्ण समाजाला हा शब्द जो कळला, की लव्ह जिहाद, ज्याला विदेशामध्ये रोमिओ जिहाद म्हटलं जातं किंवा इंग्लंडसारख्या ठिकाणी ग्रूमिंग गँग्स जिहाद म्हटलं जातं, परंतु सर्वसाधारणपणे मोडस ऑपरेंडी जर बघितली ती सगळीकडची सारखी आहे. म्हणजे जवळ-जवळ भारतातच नाही तर परदेशांमध्ये देखील हो. अशाच प्रकारे ही म्हणजे हा जो गट आहे तो कार्यरत असतो? हो, म्हणजे आज तरी आपण असं म्हणू शकतो, की जगभरातल्या अनेक देशांमध्ये हे उघड झालेलं आहे, की ह्या पद्धतीने त्या ठिकाणच्या युवतींना, त्या संस्कृतीतल्या युवतींना टार्गेट करण्यासाठीचं हे षडयंत्र म्हणून वापरलं जातं आणि ते षडयंत्र आहे म्हणूनच त्याला ह्या पद्धतीने ते निषेधार्ह आहे किंवा असं त्याचं आपण म्हणू शकतो, की जे थांबवलं गेलं पाहिजे किंवा रोखलं गेलं पाहिजे. पण यामागे मानसिकता काय असते त्यांची? कसं आहे, की म्हणजे ह्याची कारणं विविध आहेत. अ, एक आपण म्हणू शकतो, की काही जण त्यामध्ये आहेत, की जे मोटिव्हेटेड असू शकतात. काही जण आहेत, की जे मोटिव्हेटेडच नाहीत, तर ते त्याच्यामध्ये फायनान्स्ड सुद्धा त्याच्यामध्ये असू शकतात. जसं उदाहरण आता आपण घेतलं, की उत्तर प्रदेशमध्ये तो झांगूर बाबा म्हणून जी केस उघडकीला आली आणि ज्या केसमध्ये हे उघडकीला आलं, की विदेशातून करोडो रुपयांचा निधी ह्यासाठी येत होता आणि केवळ निधी येत होता इतकंच नव्हे, म्हणजे मी आता पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया बॅन झाली आहे, परंतु त्यांची शाहीन फोर्स म्हणून ह्या पद्धतीने कार्यरत असणारी एक वेगळी संघटना होती आणि भारत सरकारने आता त्या संघटनेवरती बंदी घातलेली आहे. तर ह्या संघटनेकडे सुद्धा त्या काळामध्ये म्हणजे मी ह्या विषयावरती 2004 सालापासून अभ्यास करायला प्रारंभ केला. 2006 साली मी भारतातलं पहिलं लव्ह जिहादच्या संदर्भातलं पुस्तक लिहिलं आणि हे अभ्यास करत असताना मला लक्षात आलं, की त्यांचं इंटरनेटवरती त्यांनी मोबाईल नंबर सकट ही माहिती दिली होती, की तुम्ही सगळ्यात जास्त शीख मुलीला जर मुस्लिम बनवलं तर 7 लाख रुपये तुम्हाला मिळतील. त्यानंतर ब्राह्मण मुलीला जर बनवलं तर 4.5 लाख रुपये मिळतील. वैश्य असेल तर साधारण 3.5 लाख रुपये. असं म्हणजे धर्म आणि ह्याच्या आधारे जैन असेल तर अमुक-अमुक पैसे, वैश्य असेल तर अमुक-अमुक पैसे, म्हणजे हे लिहिले होते आणि हे पैसे प्रत्येक राज्यात कोण देईल, त्या व्यक्तीचं नाव आणि मोबाईल नंबर सोबत दिलेला होता. आणि हे ज्यावेळी उघडकीला आलं, हे मी त्यावेळी म्हणजे सामना दैनिकात हे मी पहिल्यांदा हे संपूर्ण पुरावे दाखवले होते आणि त्यानंतर ते दैनिक सामनाने हे पहिल्या पानावरती छापले
की अशा पद्धतीचं एक षडयंत्र चालू आहे आपल्या देशामध्ये की जिथे पैसे देऊन टार्गेट केलं जात आहे. त्यामुळे हा भाग उघडकीला आला. त्यानंतर दुसरं उदाहरण सांगायचं झालं तर आम्ही काही ठिकाणी काही अभ्याससुद्धा केले याच्यावरती. कारण एखाद्या विषयावरती आपण बोलतो आहोत तर त्याचा एक सांगोपांग अभ्यास आपल्याकडे असला पाहिजे. मग केवळ आपण भावनिक होऊन बोलतो असं नाही, तर ह्याचा अभ्यास म्हणून आम्ही काही जिल्ह्यांमध्ये एक रिसर्च केला की त्या काळामध्ये हिरो होंडाची करिझमा गाडी ही जवळपास पावणे 2 लाखाची गाडी होती आणि ती गाडी एका विशिष्ट गटाकडून मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात होती. म्हणून आम्ही त्याचे डिटेल्स मिळवून म्हणजे मी आता काही कारणासाठी ते डीलर्स वगैरे यांची नावं उघड करू शकत नाही, परंतु त्यांचे डिटेल्स मिळवून आम्ही हा प्रयत्न केला की ज्यांनी ही गाडी घेतलेली आहे त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड चेक करायचं. आणि जेव्हा आम्ही बघितलं तर ज्यांच्याकडे म्हणजे संध्याकाळचं जेवण मिळेल की नाही अशी स्थिती आर्थिक ज्यांची आहे ते 2 लाखाची गाडी खरेदी कशी करू शकतात, त्याच्यामध्ये पेट्रोल कसं घालू शकतात, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता. आणि मग ह्या लव्ह जिहादच्या कामामध्ये जे सक्रिय आहेत अशी काही मुलं ज्यावेळी आम्ही पकडली तर त्यांनी उघडपणे सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टींसाठी आम्हाला फायनान्स केलं जातं, पैसे दिले जातात. आणि मग हे लक्षात आलं की नाही, हे काही प्रेम नाही आहे, हे टार्गेटेड एक प्रकार आहे हा. आणि हिंदू मुलींना लक्ष्य करून हा प्रयत्न केला जातोय. त्यामुळे हा एकूणच बघितलं तर हा कॉन्स्पिरसी आहे, षडयंत्र आहे, हे लक्षात आलंय. सर माझ्याकडे ना एक रिपोर्ट आहे, म्हणजे या NCRBचा रिपोर्ट आहे. त्यानुसार 2011 ते 19, 2021 ते 23 या वर्षामध्ये देशभरामध्ये जवळजवळ 13 लाख महिला आणि तरुणी बेपत्ता झाल्यात. त्यानंतर हा आकडा वाढतोच आहे. हा कमी जास्त होतो. बऱ्याच वेळा तो कमी होतो, पण पुन्हा आहे त्या स्थितीमध्ये येतोय. ह्या तरुणींचं म्हणजे ह्युमन ट्रॅफिकिंगमध्ये काही गेल्यात का, अशी पण एक शंका व्यक्त होतीये. तर बऱ्याच ठिकाणी लव्ह जिहादच्या नावाखाली म्हणजे अशा हिंदू म्हणा किंवा इतर धर्मीय महिलांना, तरुणींना प्रेमाच्या पाशामध्ये ओढून त्यांना परदेशात नेणं किंवा त्यांच्या इस्लामी ह्याच्यामध्ये देशामध्ये नेणं आणि तिथे त्यांना विकणं, सेक्स स्लेव्हज बनवणं, अशा घटना समोर येतात. याबद्दल तुम्ही काय? हा आकडा जो आहे NCRBने म्हणजे नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोने हा आकडा जो दिला, हा आकडा अतिशय गंभीर आहे. आणि ह्या दृष्टिकोनातून मी आमच्या लीगल टीमच्या वतीने महिला आणि बालकल्याण विभाग जो आहे त्याला तक्रार केलेली आहे. त्यानंतर आता मी दिल्लीमध्ये असताना अनेक महिला खासदारांना भेटून मी त्यांना विनंती केली की हा मुद्दा संसदेमध्ये तुम्ही उचलला पाहिजे. कारण जर आपल्या देशामध्ये साधारणपणे 3.5-4 लाख महिला, मग त्या कुठल्या धर्माच्या, कुठल्या जातीच्या आहेत ह्याच्याशी काहीच देणं घेणं नाही आहे. परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात मुली आणि महिला जर आपल्या देशामध्ये गायब होत असतील तर त्याचा कुठेतरी तपास झाला पाहिजे. कुठेतरी की ते का मिळत नाही आहेत, काय नेमकं होतं त्यांच्या जीवनामध्ये. कारण तसा हा आकडा छोटा नाही आहे. आणि म्हणून ह्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की ह्या विषयावरती एक अभ्यास होणं गरजेचं आहे. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे की महिला बाल आयोगाने त्याची त्वरित दखल घेऊन आम्हाला सांगितलं की ह्या विषयावरती आम्ही सरकारकडून माहिती घेऊ. त्याचबरोबर ह्या वेळेच्या पार्लमेंट सेशनमध्ये देखील हा विषय येणार होता. परंतु आपल्याकडे म्हणजे ज्या पद्धतीने विरोधी पक्ष संसदेचं कामकाज चालवण्यापेक्षा बंद पाडण्यातच हल्ली जास्त रस दाखवतो, त्यामुळे दुर्दैवाने हा मुद्दा चर्चेस येऊ शकला नाही. परंतु पुढच्या संसदेच्या अधिवेशनांमध्ये मात्र हा नक्कीच चर्चेला येईल. तर ह्यात लव्ह जिहादचा सहभाग आहे का, तर मी त्याच्यावरती आज स्पष्टपणे असं सांगू शकत नाही. परंतु ज्या संख्येने महिला गायब होत आहेत, मुली गायब होत आहेत, ती संख्या मात्र अलार्मिंग आहे. त्यामुळे त्यात काही ना काहीतरी सहभाग लव्ह जिहादचा आहे का, ह्याच्याकडे आपण नक्कीच बघायला हवं. कारण अनेक मुली आज ज्या लव्ह जिहादच्या संकटातून किंवा एखाद्या मुस्लिम मुलाच्या तावडीतून, ट्रॅपमधून बाहेर आलेल्या आहेत, त्या मुलींनी अशा प्रकारचं अनेक ठिकाणी म्हणजे स्वतःचं एक म्हणजे वक्तव्य करत असताना सांगितलंय की अशा प्रकारच्या षडयंत्रात त्यांना कसं फसवलं गेलं, कसं त्यांना ह्युमन ट्रॅफिकिंगकडे घेऊन गेलं जात होतं.
आणि हा म्हणजे कुठलीही समस्या कसं आहे, वैयक्तिक माझ्याशी संबंधित समस्या असेल तर गोष्ट निराळी असते, परंतु एखादी समस्या राष्ट्रीय समस्या म्हणून जर बनत असेल तर हा फार मोठा प्रश्न आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की राज्य सरकार आणि केंद्र सरकारने सुद्धा ह्या विषयाकडे गांभीर्याने पाहायला हवं आणि ह्या विषयावरती उपाययोजना काय आहेत हे निश्चितपणे बघायला पाहिजे. सर, आपण म्हणतोय की म्हणजे मी तुमचं काही पुस्तकं वाचली आहेत, लेख वाचले तुमचे, मी मुलाखती देखील पाहिल्या आहेत. त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा असं आलंय की लव्ह जिहादचा प्रेमाशी संबंध नाही आहे तसा, कारण हे वेगळं, प्रेमाचा हा वेगळा एक ट्रॅप आहे. पण आता आपण बघतोय की हल्ली तरुण तरुणीच नाही तर सेलिब्रिटी देखील, सेलिब्रिटीमध्ये हे प्रमाण खूप आहे. म्हणजे हिंदू सेलिब्रिटी असेल तर मुस्लिम व्यक्तीशी लग्न करते आणि आपण बघतोय की ते गुण्यागोविंदाने नांदतायत, मुलं आहेत, चांगला संसार करतायत. मग अशा वेळी लव्ह जिहाद हा सगळीकडेच सारखा कसा असू शकतो? म्हणजे याच्यामध्ये काही वेळा एखादं खऱ्या अर्थाने देखील ते प्रेमात पडून लग्न करून असं, म्हणजे आपण सगळ्यांनाच एकाच चष्म्यातून बघणं असं, त्याच्यामुळे काही दोन्ही समाजांमध्ये कटुता येण्याची शक्यता पण असते. याबद्दल काय सांगाल? कसं आहे, ह्याचं आपण थोडंसं वर्गीकरण करायला हवं असं मला वाटतं. कारण कसं आहे की भारताच्या सेनेकडे सुद्धा शस्त्र आहेत आणि भारताच्या विरुद्ध लढणाऱ्या आतंकवाद्यांकडे सुद्धा शस्त्र आहेत. शस्त्र कोणत्या उद्देशाने वापरलं जातं त्याच्यावरती त्याचं मोटिव्ह किंवा त्याचं कारण आणि परिणाम जो आहे तो ठरतो. त्यामुळे ह्या दृष्टिकोनातून आपण ह्याचा विचार करायला हवा. तसं प्रेम कोणाशी करणं आणि ते एखाद्या मोटिव्हने असणं, सर्वसामान्यपणे प्रेम असेल तर काही कोणाला अडचण नाही आहे यामध्ये. परंतु ज्यावेळी एखादा उद्देश घेऊन, मोटिव्ह घेऊन काम केलं जातं आहे आणि तो मोटिव्ह करत असताना, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा प्रेम असेल तर माझं म्हणणं आहे की त्या ठिकाणी पहिली गोष्ट असायला पाहिजे, प्रामाणिकता असायला पाहिजे. जर एखादा मुस्लिम मुलगा स्वतःचं नाव हिंदू सांगतो आहे, तो विवाहित आहे, 2 वेळा विवाहित आहे, 4 मुलं त्याला असताना तो अविवाहित असल्याचं दाखवतोय आणि एकाच वेळी तो 2-3 मुलींना तशा प्रकारे आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवतोय, तर ह्याला प्रेम कसं म्हणता येईल? पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, आपल्या देशामध्ये कायदा हा सगळ्या गोष्टींसाठी आहे. म्हणजे आपण म्हणूया की हिंदू मॅरेज ॲक्ट आहे, मुस्लिम मॅरेज ॲक्ट आहे, ज्याच्यामध्ये निकाह होतात आणि ज्यावेळी 2 भिन्न संस्कृतीमधल्या, भिन्न परंपरांमधल्या व्यक्तींना विवाह करायचा असतो त्यावेळी स्पेशल मॅरेज ॲक्ट आहे. परंतु ह्या सगळ्या प्रकरणांमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर हे स्पष्टपणे दिसतं, एखादा मुलगा स्वतःचं नाव हिंदू घेऊन येतो, तो प्रेमामध्ये अडकवतो आणि प्रेमामध्ये अडकल्यानंतर त्या मुलीला सांगतो की तुला धर्मांतर करायला पाहिजे. कशाला करायला पाहिजे? जर आज एखाद्या अभिनेत्याला वाटत असेल मी माझा इस्लाम सांभाळतो आणि बाबा माझ्या पत्नीने तिचा हिंदू धर्म सांभाळावा, तर ह्या दृष्टीने वेगळा विचार करायची आवश्यकता नाही आहे. परंतु उरलेल्या सगळ्या प्रकरणात हे चालू नाही आहे. तिथे पहिल्यांदा धर्मांतर आहे आणि धर्मांतर झालं की अर्ध्या तासामध्ये लग्न आहे. मग हे जर आपण बघितलं तर तिला त्या जाळ्यात अडकवल्यानंतर तिची काही चित्र, काही व्हिडिओज हे मिळवल्यानंतर तिला ब्लॅकमेल करून तिला धर्म बदलायला भाग पाडलं जात असेल. माझं म्हणणं आहे, जर हा प्रेमच आहे तर प्रत्येक वेळी हिंदू मुलीनेच मुस्लिम का बनायचं आहे? असं एकाही प्रकरणात का दिसत नाही की एखादा मुस्लिम मुलगा तयार होतो की चल ठीक आहे, माझं तुझ्यावर एवढं प्रेम आहे की मी माझा धर्म सोडून हिंदू बनायला तयार आहे. असं एकही प्रकरण घडू नये. त्यामुळे ह्या दृष्टीने जर बघितलं तर मग स्पेशल मॅरेज ॲक्टचा वापर का केला जात नाही आहे? ह्याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं कायदेशीर दृष्ट्या आहे की जेव्हा एखादी मुलगी ही, आज भारतामध्ये जे बहुतांश कायदे झाले ते अँटी लव्ह जिहाद जे कायदे झाले ते केवळ ह्याच ठिकाणी निषेध व्यक्त करतायत किंवा क्रिमिनल प्रोव्हिजन जी तयार करतायत की तुम्हाला आत्ता अचानक लगेच धर्म बदलला आणि मग अर्ध्या तासामध्ये निकाह झाला, असं नाही करता येणार. तुम्हाला जर धर्म बदलायचा असेल तर धर्म बदलायची कारणं द्या. आपल्या कुटुंबाला त्याच्याविषयी, म्हणजे कुटुंबाला माहीतच नाही आहे आणि मुलगी धर्म बदलते आणि ती दुसऱ्या धर्मात जाते, दुसरं सगळ्या गोष्टींचा स्वीकार करते. अरे आपण आपल्या आईवडिलांना सोडून दुसऱ्या घरी जातो आहोत, अनोळखी घरी जातो आहोत, परकीय संस्कृतीमध्ये जातो आहोत आणि अनेक गोष्टींची भिन्नता आहे ना. एकीकडे तुम्ही गाईला माता मानताय, तिकडे तुम्ही
गोमांस खायला तयारी दर्शवताय, एकीकडे तुम्ही अहिंसेचं सांगताय, दुसरीकडे सगळीकडेच हिंसा मान्य करताय. तर ह्या सगळ्याच गोष्टी बघितल्या तर ह्या दृष्टिकोनातून एक जागृती असायला पाहिजे. आणि कायदा जो आहे तो हेच सांगतो की तुम्हाला जर धर्मांतर करायचं असेल तर त्या धर्मांतराला एक ठराविक कालावधी जाऊन दिला पाहिजे आणि त्याच्यानंतर मग तुम्ही विवाह करायला पाहिजे. आणि जर तुम्हाला लगेच करायचं असेल तर स्पेशल मॅरेज ॲक्ट आहे. परंतु एकही लग्न लव्ह जिहादमधलं स्पेशल मॅरेज ॲक्टमध्ये होताना दिसत नाही. म्हणून हा संशय जास्त मोठ्या प्रमाणात होतो. आता जेव्हा तुम्ही इस्लामिक पद्धतीने निकाह करता, याचा अर्थ तुम्ही निकाहाला मान्यता दिली, इस्लामला मान्यता दिली, आणि जर ह्या दोन्ही गोष्टीला मान्यता दिली तर शरीयतला मान्यता दिली. म्हणजे आज सुदैवाने केंद्र सरकारने हलालाची प्रथा बंद केली, पण आजही अवैध पद्धतीने हलाला चालू आहे. म्हणजे सरकारने हुंडाबंदीचा कायदा केला म्हणून काय हुंडा बंद झाला असं नाही, किंवा दारूबंदीचा कायदा झाला म्हणून काय सगळीकडे दारू बंद झाली असं नाही. तसं हलालाचा कायदा जरी बंद केलेला असला तरी हलाला चालू आहे. आजही अनेक मुली केंद्र सरकारकडे येऊन सांगतात की आमच्याकडे हे आमच्याशी झालं हे प्रकार म्हणून. म्हणजे त्याच्याशी संबंध आहे. दुसरा, तुम्हाला ट्रिपल तलाकशी संबंध त्या ठिकाणी निर्माण होतो. त्यानंतर तुम्हाला इस्लाममध्ये 4 पत्नी आहेत, त्यामुळे तुम्हाला तिथे गेल्यानंतर कळतं की मी कितव्या क्रमांकाची पत्नी आहे. आणि दुसरं, त्या मुलाला जर अजून कुठली एक मुलगी पसंत पडली तर तो कोणालाही त्यामध्ये तलाक देऊन तो अजून पुढचं विवाह करू शकतो, निकाह करू शकतो. ही जी असुरक्षितता आहे ह्याची कल्पनाच नाही आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की जी बहुतांश हिंदू मुलींना माहिती नाही आहे, इस्लामिक कायद्यानुसार तुम्हाला सक्सेशन किंवा वारसा हक्क निर्माण करता येत नाही. म्हणजे यातून होतं काय की समजा एखादा मुस्लिम मुलगा आहे आणि त्याच्याशी एखाद्या हिंदू मुलीने मुस्लिम बनून जरी लग्न केलेलं असलं तरी त्या दोघांची जर मुलगा किंवा मुलगी त्यांना जे त्या वारसा हक्काने जे अपत्य होईल त्या अपत्याला मात्र त्यांच्या मूळ वंशानुगत जी संपदा किंवा संपत्ती आलेली आहे तिच्यावरती हक्क सांगता येत नाही. आणि तुम्हाला इस्लाममध्ये विल करता येत नाही. त्यामुळे तो मुस्लिम व्यक्ती स्वतःचं अंतिम समयी तो आपलं विल तयार नाही करू शकत, आणि मग ती सगळी जमीन वकफ बोर्ड सांगतं की ही आमची जमीन आहे म्हणून किंवा आमची भूमी आहे म्हणून. त्यामुळे एकतर ह्या मुलीला हे इस्लामिक कायदे काय आहेत ह्याची काहीच कल्पना नाही. प्रेमाच्या ह्याच्यामध्ये आपण म्हणतो प्रेम आंधळं असतं, त्या आंधळेपणाच्या नावाखाली इस्लामिक कायदे काय म्हणतात, शरीयत काय म्हणतं ह्याचा कोणी अभ्यास करत नाही. आणि तो अभ्यास न केल्यामुळे त्यानंतर त्या मुस्लिम मुलाचं जर अचानकपणे एखादं अपघाती निधन झालं तर ह्या मुलीचं भवितव्य शून्य होतं. कारण तिला त्या मूळ संपत्तीमध्ये हक्क सांगता येत नाही, तिच्या मुलांना हक्क सांगता येत नाही, त्या मुस्लिम मुलाला आपलं विल लिहिता येत नाही, कारण इस्लाममध्ये विल लिहिणंच मान्यता नाही आहे. मग ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये त्या मुलीचं भविष्य काय? आणि म्हणून ह्या दृष्टिकोनातून सुद्धा बघितलं तर हा अतिशय गंभीर भाग आहे. म्हणून लव्ह जिहाद हा केवळ एकाच दृष्टीने नाही तर हा विविध अंगांनी त्याचा अभ्यास करायला हवा. आणि त्या दृष्टीने ह्याच्यावरती काय उपाययोजना असू शकतात. त्यामुळे सामान्य लग्न होणं ही गोष्टच निराळी आहे. अर्थात त्यातही आम्हाला पहिला हा प्रश्नच पडतो की बाबा आमिर खानला पहिली प्रेमात पडली ती पण हिंदूच होती, दुसरी किरण राव ती पण हिंदूच होती, म्हणजे रीना दत्त, किरण राव, आणि आता तिसरी आहे ती पण हिंदूच आहे. म्हणजे तुमच्या संस्कृतीमध्ये तुम्हाला का चांगल्या मुली भेटत नाहीत किंवा चांगल्या मुली का मिळत नाहीत हा पण एक प्रश्नच निर्माण होतो ह्या माध्यमातून. तर जसं तुम्ही सांगता की लव्ह जिहाद म्हणजे मोठा गंभीर प्रश्न आहे. ज्या ज्या राज्यांमध्ये हा गंभीर प्रश्न म्हणून त्याची दखल घेतली गेली आहे तिथे लव्ह जिहाद कायदा त्यांनी केला आहे. जसं UP आहे, अजून आहे. महाराष्ट्रात काय याची परिस्थिती आहे? महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं की मागच्या सरकारच्या काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जनसंघर्ष मोर्चे किंवा ज्याला आपण म्हणूया की सगळ्या समाजाने एकत्रित येऊन मोर्चे काढले होते. लाखोंच्या संख्येने जनसमुदाय त्याच्यात सहभागी झाला होता की लव्ह जिहादचा कायदा महाराष्ट्रात झाला पाहिजे. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने त्याच्यावरती लव्ह जिहादच्या संदर्भात एक अभ्यास समिती सुद्धा नेमली होती आणि त्या अभ्यास समितीने ह्या सगळ्या दृष्टिकोनातून अभ्यास करायचा होता. मंगलप्रभात लोढा त्यावेळी त्या समितीचे अध्यक्ष म्हणून होते. तर आम्हालाही या दृष्टिकोनातून सरकारच्या बाबतीमध्ये प्रश्न विचारायचा की बाबा हे सगळं जर झालेलं आहे आणि पुन्हा आता सरकार आपलं निवडून आलेलं आहे तर ह्या कायद्याला नेमका विलंब का होतोय? कारण
देशामध्ये धर्मांतर विरोधी पहिला कायदा हा आता माननीय प्रधानमंत्री गुजरातचे ज्यावेळी मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनीच बनवलेला होता. जर माननीय प्रधानमंत्री गुजरातचे मुख्यमंत्री असताना जो कायदा बनवू शकतात तो महाराष्ट्रात बनायला काय अडचण आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर हा कायदा लवकर आला पाहिजे. कारण ज्या गतीने आपण बघितलं की मुली गायब होत आहेत किंवा महिला गायब होत आहेत किंवा हे लव जिहादची प्रकरणं उघडकीला येतात आणि ह्यातही ही NCRBची जी संख्या म्हणजे माझा जो अभ्यास आहे 10 प्रकरणांमध्ये एकाच प्रकरणात आई वडील पोलीस स्टेशनला जायला तयार होतात. बाकीच्या प्रकरणांमध्ये तर ते म्हणतात की आता गेल्यानंतर आमची बदनामी होईल, दुसऱ्या मुलीचं लग्न होणार नाही, समाजात आमचं काय चितू होईल. त्यामुळे आजही आपण बघितलं तर समाज हा समाजाच्या दृष्टीने त्याला समाजात राहायचं असतं. अनेक आई वडील आत्महत्या करतात अशा सगळ्या प्रकरणांमध्ये. किंवा आपण श्रद्धा वालकरच्या संदर्भात बघतो की काय झालं, तिची आई किंवा तिच्या वडिलांची काय स्थिती झाली या प्रकरणानंतर. तेव्हा ह्या सगळ्या दृष्टीने म्हणजे श्रद्धा वालकर असो किंवा पनवेलची श्रेया शिंदे असो, तर ह्या सगळ्या जर घटना आपण बघितल्या तर त्या अतिशय भयंकर आहेत. त्यामुळे त्या दृष्टीने जर बघितलं तर म्हणजे प्रेमाची परिणती एकतर आयुष्य बर्बाद होण्याकडे होतंय किंवा सुटकेस किंवा रेफ्रिजरेटरमध्ये बंद होण्यामध्ये होतंय, तर हे अतिशय दुर्दैव आहे. आणि ह्यात मला अजून एक सांगायचं आहे की हे राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीमध्ये षडयंत्र कसं आहे. तर ह्यात 2 मुद्दे आपण विचारात घेतले पाहिजे. संक्षिप्त म्हणून सांगतो. आज झारखंड राज्यामध्ये आपण बघायला पाहिजे की झारखंड राज्याची सुद्धा थोडीशी सीमा ही बांगलादेशाला लागते आणि त्या ठिकाणी आज 2 तालुक्यांमध्ये 2 जिल्ह्यांमध्ये एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये बांगलादेशी घुसखोर येतात आणि आपल्याला कल्पना असेल की ट्रायबल जमीन ही हस्तांतरित होत नाही. म्हणून ते काय करतात, ट्रायबल मुलींशी लग्न करतात. माझ्याकडे आकडेवारी नावासह आकडेवारी आहे आणि आज मुस्लिम मुलं ही ट्रायबल मुलींशी लग्न करून त्या ट्रायबल जमिनीवरती आपला हक्क निर्माण करतायत आणि ते काय करतात, ट्रायबल आरक्षित प्रदेशामध्ये ते आपल्या पत्नीला निवडणुकीला उभं करतात आणि त्यांची पत्नी बनते सरपंच आणि तिच्या नावाखाली हे राज्यकारभार चालू करतात आणि मग तिथल्या जमिनी हे बांगलादेशातून येणाऱ्या घुसखोरांना द्यायला सुरुवात करतात. हे नवीन षडयंत्र आहे. त्यामुळे ह्या दृष्टिकोनातून हा गंभीर भाग आहे. नागालँडमध्ये नागा मुलींशी अशा पद्धतीने म्हणजे बांगलादेशातून यायचं, तिथे रोजगार मिळवण्यासाठी काहीतरी काम करायचं आणि मग तिथल्या मुलींशी सुमी जातीच्या मुली, तर म्हणजे नागामधली अजून एक कम्युनिटी आहे, तर त्या सुमी जातीच्या मुलींशी यांनी मोठ्या प्रमाणात लग्न केली आणि आत्ता बांगलादेशी मिया आणि सुमी नागा मुली ह्यांच्या संततीला एक नवीन ट्राईबचं नाव त्या ठिकाणी नागा मिया म्हणून त्या ठिकाणी एक नवीन ट्राईब तयार झालेली आहे. म्हणजे हे जे आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये आपण त्या ठिकाणी पाहतोय. तर ह्यातून बघितलं तर हा एक रोहिंग्या बांगलादेशी घुसखोरीला एक एस्टॅब्लिश करण्याच्या दृष्टिकोनातून हा प्रयत्न आहे. आणि ह्याच्याबरोबर केरळमध्ये केरला स्टोरी हा सिनेमा बनला किंवा हे सगळं झालं, परंतु ज्यावेळी इस्लामिक स्टेटची स्थापना झाली इराक आणि सिरियामध्ये, त्यावेळी आपल्याला कल्पना असेल की संपूर्ण भारतातून विविध प्रांतामधून अनेक तरुण तरुणी त्याच्याकडे आकर्षित विदेशातूनही गेल्या. हैदराबादच्या म्हणजे भाग्यनगरच्या विमानतळावरती अनेक 28 तरुण तरुणींना अशा पद्धतीने तिथे रोखलं गेलं होतं आणि ह्या सगळ्या तरुणी तिथे त्या इस्लामिक स्टेटमध्ये सहभागी होण्यासाठी गेल्या होत्या. त्यातल्या काहींना भारत सरकारने रोखलं, त्यांचं काउन्सिलिंग केलं आणि त्या वाचल्या. परंतु ज्या त्या ठिकाणी गेल्या त्यांचं आयुष्य अतिशय दुर्दैवी बनलं आणि मला असं वाटतं की त्यातल्या 4 मुली आता अफगाणिस्तानमध्ये, ज्यांनी भारत सरकारकडे विनंती केली आहे की आमचे जे नवरे होते तर ते आता त्या हल्ल्यांमध्ये ठार झाले आणि आम्हाला आता कुठेच आश्रय नाही आहे, तर आम्हाला पुन्हा भारतात घ्या. परंतु अशा परिस्थितीमध्ये म्हणजे इंग्लंडमध्ये सुद्धा काही मुलींनी अशी विनंती केली आहे, परंतु आता त्यांच्यावरती विश्वास ठेवणं फार कठीण आहे. कारण तुम्ही मातृभूमीशी लढण्यासाठी जर तुम्ही विदेशामध्ये गेलेला आहात, इस्लामिक स्टेट स्थापन करण्यासाठी गेलेला आहात, तर कुठल्या प्रकारे आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवणार. त्यामुळे ह्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर आपल्याच देशामधल्या तरुणींना ह्या देशामध्ये
एकीकडे आपण बघतोय राजमाता जिजाऊंची परंपरा आहे, झाशीच्या राणीची परंपरा आहे. तिथे आपल्याच देशातल्या मुली युवती जर आपल्या देशाच्या विरुद्ध लढायला तयार होत असतील तर किती भयंकर संकट आहे हे. सर, याच अनुषंगाने मला एक प्रश्न विचारायचा आहे की प्रामुख्याने मुस्लिम तरुणींचं हिंदू तरुणांबरोबर लग्न करण्याचं प्रमाण कमी आहे आणि दुसरीकडे वाईस वर्सा आहे. आपल्या हिंदू मुली अगदी सहजपणे त्यांच्या जाळ्यात ओढल्या जातात. काय आहे दोघांच्या ग्रूमिंग मधला हा फरक आहे? मला असं वाटतं की ह्याची 2-3 कारणं आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे की हिंदू धर्मामध्ये एक वसुधैव कुटुंबकम किंवा ज्याला आपण म्हणूया की विश्वच आपलं आहे, ही जी आपली भूमिका असते, त्यामुळे आपण कोणाला परक समजत नाही. आपण लहानपणापासूनच सगळ्यांना एक आपण त्याला म्हणूया सर्वधर्म समभाव नव्हे, परंतु आपण एक व्यापकतेच्या दृष्टीने विचार करतो आणि आपल्याला कोणी आपला आणि परका वाटत नाही. जिथे त्यांना म्हणजे मोमीन कोण आणि काफिर कोण हे लहानपणापासून सांगितलं जातं. प्रत्येक ठिकाणी त्यांना हे सांगितलं जातं की बाबा काफिरांशी तुम्ही कसं वागायला पाहिजे, काफिरांना तुम्ही काय नेमकं ट्रीटमेंट करायला पाहिजे, काफिरांशी मैत्री केली तर तुम्ही कोणत्या नरकामध्ये जाल, हे सतत त्यांना ब्रेन वॉश केलं जातं. आणि त्यातही ज्या मुली प्रेमामध्ये अडकतात किंवा हिंदू मुलांच्या हिंदू युवकांच्या प्रेमामध्ये ज्या असतात, तर एकतर त्या युवकाची हत्या केली जाते. म्हणजे इथलाच भेंडी बाजारमधलं एक कुटुंब होतं की ज्यामध्ये मुस्लिम मुलीने हिंदू मुलाशी विवाह केला आणि ते अतिशय सुखी राहत होती. पनवेलला ती राहत होती. मला वाटतं एक 4-5 वर्षापूर्वीची ही घटना आहे. आणि काही म्हणजे त्यांना 2 मुलं देखील झाली आणि काही वर्षांनी त्या मुलीच्या आईने तिला संपर्क केला आणि सांगितलं की आता तुला 2 मुलं झाली आहेत, आता काय आमच्या मनातही कट्टरता राहिली नाही, त्यामुळे तू परत ये. आणि ती मुलगी परत आल्यानंतर म्हणजे आईने आणि बहिणीने तिचे हात पकडले आणि वडिलांनी तिची हत्या केली आणि त्यानंतर त्या मुलाची हत्या करून पनवेलच्या खाडीमध्ये फेकण्यात आलं. तर ह्या घटना ज्या आपण बघतो, तर त्यामुळे एक भाग असा होतो की ती एक मनामध्ये दहशत असते. दुसरं म्हणजे की हिंदूंमध्ये अशा प्रकारे काय कॉन्स्पिरसी आहे की बाबा नाही आम्हाला मुस्लिम मुलींनाच कन्वर्ट करायचं आहे, असं काही कुठे ह्या दृष्टीने नाही आहे. त्यामुळे तो एक भाग मुळातच कमी असतो. आणि सांस्कृतिकदृष्ट्या सुद्धा एक प्रचंड प्रकारची भिन्नता आहे. म्हणजे हिंदू मुली ज्या ओपननेसने सगळ्या समाजाकडे बघतात, त्यांचं लहानपणापासूनच बुरखा आहे, मग हे करायचं नाही, ते करायचं नाही. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे मुळातच ते हिंदूंशी मैत्री करणं ह्याच्यावरच आता बंदी मोठ्या प्रमाणात मुस्लिम मौलाना लादतायत. तर ते जर आपण बघितलं की काफिराशी मैत्री केली की तुमचं काय नेमकं होणार, असे अनेक इंटरनेटवरती व्हिडिओज व्हायरल होत असतात. त्यामुळे ह्या दृष्टीने जर बघितलं तर हे अतिशय गंभीर भाग आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की तो मोकळेपणा जो आहे आज, त्याच्याविषयी एक आपण बघतो एक्स मुस्लिम मुवमेंट चालू आहे किंवा अनेक मुली आता उघडपणे आलेल्या आहेत. जसं दिल्लीमध्ये नाझिया शेख आहे की जी उघडपणे हे सांगते की मी काय मुस्लिम पंथामध्ये लग्न करणार नाही म्हणून. तर अशा काही मुली उघडपणे येऊन तेवढं धाडस करणं हे खूप कठीण आहे. किंवा तस्लिमा नसरेंनी आपल्या पंथाच्या विषयी लिहिलं, पण तिला तर ठार मारण्याचा फतवाच निघालाय, ती आता इथे रेफ्युजी म्हणून राहते. त्यामुळे हे फतवे निघत असल्यामुळे त्यांची जरी तयारी असली तरी धाडस तेवढं होत नाही. तर हा एक भाग ह्या निमित्ताने लक्षात येतो. माझं म्हणणं हे आहे की आम्हाला काही कोणाला शत्रू आहे म्हणून सांगायची गरज नाही, पण वास्तविकता काय आहे हे मात्र सांगायला पाहिजे. आणि S.L. भैरप्पा यांचं ह्या विषयीचं एक पुस्तक आहे आवरण म्हणून, एक विदेशातलं नॉट विदाऊट माय डॉटर म्हणून पुस्तक आहे. तर ते तर अशी पुस्तकं वाचायला पाहिजेत की ज्यामध्ये ज्या मुलींनी तिकडे गेल्यानंतर जो सांस्कृतिकदृष्ट्या भिन्नता अनुभवलेली आहे, ती भिन्नता आपण बघितल्यानंतर आपण कल्पना करू शकतो की नेमकं काय आहे. आज आपण बघतो की ह्या सगळ्या वातावरणात सगळं मोकळीक आहे. आज नवरात्र आहे, तुम्ही जाऊ शकता, त्यानंतर गणपती आहे, वेगवेगळ्या गोष्टी. आता तुम्ही हल्लीच बघितलं, नितेश राणेंनी कालच एक विधान केलं होतं की आता सध्या नवरात्र सुरू आहे, गरबा हे लव जिहादाचं केंद्र होऊ शकतं वगैरे असं ते म्हणालेत. खरं त्यांचा तो इशारा आहे एक, त्याबद्दल काय म्हणता तुम्ही? नाही, ह्याच्या अगोदरची मी एक गणपतीच्या काळातली घटना सांगू इच्छितो की गणपतीच्या काळामध्ये जर तुम्ही बघितलं असेल की गणपतीच्या काळामध्ये
एक अभिनेता जो आहे अली गोनी मला वाटतं त्याचं नाव आहे, आणि त्याचं जास्मिन नावाच्या एका हिंदू अभिनेत्रीबरोबर प्रेम आहे. आणि तुम्ही त्या व्हिडिओत जर बघितलं तर सगळे गणपती बाप्पा मोरया म्हणतात, तो बोलत नाहीये त्यामध्ये. आणि नंतर त्याने सांगितलं नाही मी मुस्लिम आहे आणि हे आमची परंपरा नाही, आम्ही हे बोलणार नाही. म्हणजे ती मुलगी जर सगळं काही सोडून इस्लाम स्वीकारायला किंवा त्या ईदला हिंदूंना काहीच नाही, ईदला हिंदू सगळे शिरखुर्मा खातात आणि सगळ्या गोष्टी पालन करतात, अनेक हिंदू रोजे ठेवायला तयार होतात, पण ते किती कट्टर आहेत की तो गणपती बाप्पा मोरया सुद्धा बोलायला तयार नाहीये. ही मानसिकता ह्याच्यातली गंभीर आहे. त्यामुळे ह्या दृष्टीने बघायला पाहिजे. आज आपण बघतोय स्वरा भास्कर ही अभिनेत्री, तिने मुस्लिम अभिनेत्याबरोबर लग्न केलं, परंतु त्यानंतर नेमकं काय झालेलं आहे, आज ती कोणती भाषा नेमकी वापरते ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये, अशी अनेक उदाहरणं आहेत. आणि म्हणून नवरात्रीच्या दृष्टिकोनातून जे नितेश राणे यांनी जे म्हटलं त्या विषयावरती आम्ही अनेक वर्ष ही जागृती करतो आहोत. पहिली गोष्ट की जर गणेश चतुर्थीची किंवा नवरात्रीची मिरवणूक मशिदीच्या पुढून गेल्यावरती त्याच्यावरती दगडफेक होत असेल, त्याच्यातलं म्युझिक आम्हाला चालत नाही म्हणून सांगितलं जात असेल, अफगाणिस्तानमध्ये तालिबान सगळे म्युझिक इन्स्ट्रुमेंट्स तोडून टाकतं, सगळे म्युझिकच्या ज्या सीडीज आहेत त्या सगळ्या जाळून टाकतं, कारण का ते म्हणतात इस्लाममध्ये म्युझिक आणि ह्या सगळ्या गोष्टीला कुठेही मान्यताच नाहीये. तर मग माझा पहिला प्रश्न आहे की नवरात्र हे गरबा हा गर्भो म्हणून आहे, मूळ म्हणजे ज्याला आपण म्हणूया की विश्वाच्या उत्पत्तीचा, म्हणजे माता आपण म्हणतो दुर्गा माता किंवा कुठलीही जी माता आहे, म्हणजे आपल्याकडे नवरात्रीच्या नवदुर्गांची पूजा होते, ही प्रत्येक पूजा ही विश्वाच्या उत्पत्तीची पूजा आहे. म्हणून गर्भ ह्या दृष्टिकोनातून आपण बघतो की त्या मडक्यात आपण दिवे ठेवून त्याची पूजा करण्याची आपल्याकडे परंपरा आहे. जर ही परंपरा आहे तर एकीकडे आपण बघतो की तुमच्याकडे दुर्गा तुम्हाला चालत नाही, मूर्तीपूजा चालत नाही. औरंगजेब बाबरापासून जी परंपरा आहे सगळ्यांनी मूर्त्या तोडलेल्या आहेत आपल्याकडे. सोमनाथ असो, काशी विश्वनाथ असो, आजही ज्या ज्या केसेस चालू आहेत त्या सगळ्या ह्याच दृष्टीने आहेत. म्हणजे तुम्हाला तुमच्या धर्मातच मूर्तीपूजेला शिर्क म्हटलेलं आहे, आणि शिर्क केलं तर तुम्हाला अतिशय घाणेरड्या नरकामध्ये जावं लागतं. तर सगळ्यात पहिला प्रश्न येतो की बाबा मग तुम्हाला नवरात्रात यायचंय कशाला? जर तुम्हाला गणपती चालत नाही, झाकीर नाईक पासून कोणीच चालत नाही, तर तुम्हाला यायचे कशाला? आत्ता नितेश राणे यांनी हे बोलण्याच्या पूर्वी गोव्यामध्ये एक म्हणजे गरबा डान्सचं प्रॅक्टिसचा एक त्यांनी 15 दिवसाचा कोर्स त्यांनी केला, आणि हा कोर्स कोण चालवत होतं तर काही मुस्लिम तरुण चालवत होते. आम्ही हा पहिला प्रश्न त्यांना विचारला की बाबा जर ही परंपराच तुमच्याकडे नाही आहे तर एकतर तुम्ही प्युअर मुस्लिम तरी बना, किंवा तुम्ही सांगा की नाही आम्ही मग आमचा इस्लाम सोडून आम्हाला ह्या गोष्टी मान्य आहेत, आम्ही देवीला पण मानतो, आम्ही हिंदू धर्माला पण मानतो. म्हणजे गणपतीमध्ये सांगणार की नाही गणपती बाप्पा मोरया शब्द सुद्धा आमच्या तोंडून निघाला नाही पाहिजे, आणि तेच तुम्ही नवरात्रीमध्ये दुर्गादेवीच्या मंडपामध्ये येऊन मूर्तीच्या समोर डान्स करायला मात्र तुम्हाला चालतं. तर हे षडयंत्र आहे. आणि म्हणून ह्या पद्धतीने आम्ही ह्यात केवळ हेच म्हटलं की हा जर हिंदूंचा उत्सव आहे, हिंदूंच्या देवीचा उत्सव आहे, तर तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही तुमची प्रॉपर ओळखपत्र दाखवा. तुम्ही हिंदू नाव घेऊन हातात लाल धागे, म्हणजे कसाबने भारतावरती हल्ला करत असताना हातात लाल धागा बांधणं आणि दुर्गादेवीच्या मंडपात येताना हातात लाल धागा बांधून घेणं, हा प्रकार आहे. त्यामुळे माझ्या मते ह्याला काही वेगळं मानता कामा नये आपण. तर जाता एक शेवटचा प्रश्न, मुलं लव जिहादला बळी पडू नयेत मग पालकांनी काय काळजी घ्यावी? मला असं वाटतं की ह्या दृष्टीने मी लव जिहादवरती हजारो व्याख्यानं घेतली आहेत, हजारो ठिकाणी काउन्सिलिंग केलेलं आहे. अनेक प्रकरणांमध्ये मला एक गोष्ट लक्षात आलेली आहे की आज आपण मोबाईलचे गुलाम झालेलो आहोत. आज परिवारामध्ये संवाद शून्य झालेला आहे, आणि लव जिहादची पहिली सुरुवात ही त्या ठिकाणावरून होते. सोशल मीडिया आहे, किंवा ज्याला आपण म्हणूया की घरामध्ये वैयक्तिकरित्या संवाद असणं, आपल्या मुलीला विचारणं की तुला काही अडचणी आहेत का, किंवा तुला काही तुझ्या मनामधलं काही व्यक्त करायचं आहे का. ह्या भावना व्यक्त करायलाच कोणी नाही आहे, आणि म्हणून त्या भावना व्यक्त करण्याच्या दृष्टीने मैत्री केली जाते, आणि मग त्या मैत्रीचा प्रकार हा पुढच्या टप्प्याला जातो. आज तुम्ही अजमेर 92 नावाने एक सिनेमा बनलेला आहे, किंवा हे प्रकरण उघडकीला आलं की अजमेरमधली सगळ्यात अतिशय उच्चभ्रू लोकांची शाळा
ज्यामध्ये तिकडचे व्यापारी, प्रशासकीय अधिकारी अशा लोकांची मुलं जायची. सोफिया त्या शाळेचं नाव आहे. आणि ह्या शाळेमध्ये एक विचित्र प्रकारे लव जिहाद केला गेला आणि हा अजमेर कांड म्हणून फार प्रसिद्ध आहे, ज्यात आत्ता म्हणजे 92च्या आरोपींना आत्ता मागच्या 5-6 महिन्यांपूर्वी शिक्षा झाली. आणि ह्यामध्ये काही मुलींना मैत्री केली गेली, एका फार्म हाऊसवरती बोलावलं गेलं आणि तिथे त्यांचे अश्लील फोटो काढून त्यांना सांगितलं जायचं की तुला जर ह्या रॅकेटमधून बाहेर पडायचं असेल तर तू पुढच्या वेळी दुसऱ्या मुलीला आणलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने शेकडो मुली ह्या रॅकेटमध्ये बळी पडल्या. अनेक मुलींनी आत्महत्या केल्या ह्या ज्यावेळी त्यांचे फिल्म्स बाहेर आले किंवा व्हिडिओज बाहेर आले, चित्र बाहेर आली. आणि मग हे प्रकरण मोठ्या प्रमाणात त्या काळी गाजलं. आजही अशा प्रकारचे आता मध्य प्रदेशमध्ये भोपाळमध्ये सेम अशाच प्रकारची घटना उघडकीला आली. त्यामुळे आपली मुलगी आज जर आपल्या देशामध्ये साधारणपणे वर्षाला 4-4.5 लाख मुली गायब होत आहेत, तर आपली मुलगी ह्यात उद्या येऊ नये असं वाटत असेल किंवा या लव जिहादच्या षडयंत्राला बळी पडू नये असं वाटत असेल किंवा ज्याला आपण म्हणतो की तिच्या नशिबी श्रद्धा वालकरसारखं दुर्दैव येऊ नये असं वाटत असेल, तर आपण जागृत असायला पाहिजे. आपल्या मुलींशी संवाद करायला पाहिजे, चर्चा करायला पाहिजे, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत आणि सोबत सरकारने सुद्धा त्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे. जर आपल्या देशामध्ये 8 राज्यांमध्ये जर हा कायदा आहे, तर हा कायदा महाराष्ट्रात व्हायला सुद्धा काही हरकत नाही. कारण पालकांच्या दृष्टीने हा एक भाग आहेच. म्हणजे आपल्याला शत्रू म्हणून कोण असं नाही, परंतु आपले मित्र कोण आहेत हे तरी नक्की सांगायला पाहिजे. आपली आणि त्यांची संस्कृती काय भिन्न आहे, कायद्यांमध्ये काय भिन्नता आहे, म्हणजे हिंदू कायदा आणि शर्यत कायदा ह्याच्यामध्ये काय भिन्नता आहे. त्या मुलीला कल्पनाच नसते. तिला त्या अल्लड वयामध्ये असं वाटत असतं प्रेम म्हणजे प्रेम आहे आणि ह्याच्यात पलीकडे काहीच नाही दिसत. परंतु वास्तविकतेचं भान आल्यानंतर मग त्या मुलींना जाणवतं की हे सगळं भयंकर आहे आणि मग अनेक मुली आत्महत्येपर्यंत जातात. त्यामुळे मला असं वाटतं की नवरात्र हा शक्तीच्या उपासनेचा जर आपली ज्याला आपण म्हणूया उत्सव आहे किंवा सण आहे, तर शक्ती आणि ह्या दृष्टीने शक्तीची उपासना करण्याच्या दृष्टीने आपल्या मुलींची सुरक्षितता अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रत्येक पालकाने ह्या विषयाकडे खूप गांभीर्याने पाहायला हवं. प्रत्येक सरकारी प्रतिनिधीने ह्याकडे गांभीर्याने पाहायला हवं. कारण आजही लव जिहाद शब्दाला तशी अधिकृत मान्यता नाही आहे. तुम्ही त्याला वेगळं नाव द्या आणि त्याचा कायदा बनवा, त्याला काहीच अडचण नाही. परंतु देशाच्या विरोधातलं षडयंत्र, आपल्या धर्माच्या विरोधातलं षडयंत्र असेल तर ते मात्र रोखलं गेलं पाहिजे. याकडे मात्र निश्चितपणे म्हणजे आपल्याकडे मोकळीक असायला हवी, परंतु ती मोकळीक अशी असता कामा नये की भविष्यामध्ये ती मोकळीक आपल्या कुठल्या तरी प्रिय व्यक्तीच्या जीवापर्यंत किंवा त्याच्या जीवाला हानी पोचवण्यापर्यंत जाईल, अशी मात्र असता कामा नये. ह्या दृष्टिकोनातून ह्या गोष्टीकडे पाहायला हवं. त्यामुळे मला असं वाटतं की मानिनी हा अतिशय उत्तम आणि चांगला कार्यक्रम आहे. समाजातल्या अनेक समस्यांना ह्यामध्ये वाचा फोडली जाते. तर लव जिहाद ही सुद्धा एक राष्ट्रीय आणि आपल्या सामाजिक संबंधातली समस्या आहे, म्हणून ह्याकडे पाहिलं पाहिजे. आणि मुलींची सुरक्षा म्हणजे त्या येणाऱ्या काळामध्ये ह्या देशाला नवीन पिढी देणाऱ्या आहेत, त्यामुळे त्यांची सुरक्षा ही होणं अतिशय महत्त्वाचं आहे. खूप छान, धन्यवाद सर. नक्कीच तुम्ही दिलेले सगळे इन्स्ट्रक्शन मला वाटतं सगळेच पालक अगदी आवर्जून पाळणार आहेत. सर, आज तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.